एक ग्रंथ होता, तो पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी फेसबुक मधून बऱ्याच वेळेला लिहिला. तो ग्रंथ काही मला सापडला नाही. तो ग्रंथ म्हणजे महामयुरी ग्रंथ, इसवी सनाचं 5व्या शतक आहे. त्या 5व्या शतकामध्ये आता तो ग्रंथ मला कसा कळला, कारण मी ते यक्षाच्या मागे होतो. आता हा यक्ष कोण आहे, तर तुम्ही पितळखोऱ्यावर गेला तर तो जो संकरीन यक्ष आहे, तो संकरीन यक्ष कुठे वास्तव म्हणजे वास आहे त्याचा, तो राहतो कुठं, तर तो पितांगल्यामध्ये राहतो. हे एका श्लोकामधून कळलं मला ते. आणि तो श्लोक कुठे होता, तर तो श्लोक होता त्या महामयुरी ग्रंथामध्ये. आणि त्या महामयुरी जी आहे, तो जो ग्रंथ आहे महामयुरी, तर तो महामयुरी, ती जी महामयुरी आहे ती ही आहे महामयुरी. मयुरी म्हणजे काय, मोर. मोर आता कोणाला दाखवलं जातं, पण मूळ कन्सेप्ट तुमचा इथे आहे. तर महामयुरी ग्रंथ आहे, इथे दिसतंय ती महामयुरी आहे, आणि इथे तुम्हाला तो मोरही दिसतोय. ठीक आहे. आणि ते अधिष्ठानावर आहे, हिचं नाव महामयुरीच आहे, आणि हिच्यावर ग्रंथ आहे. कोणाला वाजेल तर तो तुम्ही गुगल वगैरे सर्च करू शकता. तर महामयुरी जी आता ती जी सरस्वती, तिचं वाहन काय, मोर आहे. पण आपण सगळं शिक्षण आहे ते इथे तुम्हाला शिक्षण घेताना पण ते दिसेल. एक व्यक्ती बसलाय, टेबल सारखा आहे, आणि तो लिहितोय. इथे दिसतोय काय, ताडाच्या पानावर लिहिलेलं ते एक पुस्तक दिसतंय. हे पुस्तक आहे. आता जशी आपल्याला पुस्तकं बघतो A4 साईजची, तशी नाही. तर त्यावेळेला ताडाच्या पानावर लिहिलं जात होतं, म्हणून ताडाची पानं कशी असतात, अशी लांब असतात. आणि आजही मी लकी आहे की मला जिथे त्रिपिटक पहिल्यांदा ज्या लेणीवर लिहिलं गेलं, म्हणजे श्रीलंकेमधलं ते विहार आहे, त्या आलू विहार आहे म्हणतात. त्या आलू विहारामध्ये परंपरागत पद्धतीने ताडाच्या पानावर कसं लिहिलं जातं हे आजही तिथले बदंत सांगतात. त्यांचे माझे संबंध आहेत, मी त्यांच्याशी फोनवरती टच आहे. माझ्याबरोबर श्रीलंकेला जेवढे पण येतात आवर्जून त्या लेणीमध्ये नेतो. एरवी कोणाला बघायला नाही मिळत, पण ते बदंत पारंपरिक पद्धतीने आलेली जी कन्सेप्ट आहे, ताडाच्या पानावर कसं लिहिलं जातं, ताडाचं पान आणल्यानंतर त्याला कसं सुकवलं जातं, त्याच्यावर इनग्रेव्हिंग कशी केली जाते, ते सगळं ते दाखवतात. नमो बुद्धाय असं देऊन आपल्याला पण देतात. तर ते त्यांनी ती परंपरा टिकून ठेवलेली आहे. ज्या लेणीमध्ये पहिल्यांदा त्रिपिटक लिहिलं गेलं ती लेणी मी व्हिजिट केलेली आहे. तुम्हाला कधी माझ्या बरोबर यायचं झालं तर तुम्ही सांगा. तर असंच आहे. आणि याला आजही ते लोक आपण पोथीच म्हणतात. ते लोक पोथीच म्हणतात. आपण पण विसरलो. आपण पोथी कोणीतरी वेगळं म्हणतात म्हणून आपण पोथी आपण सोडून दिली. पण समाजामध्ये आजही पोथी आहे, आणि ती पोथी आजही श्रीलंकेमध्ये पोथीच म्हणतात त्याला. आणि ती इथे दिसते आपल्याला टेबल सारखं, असं नाही. तो लिहितोय, डुप्लिकेशन करतोय. मी तुम्हाला सांगितलं की डुप्लिकेशन करतात. तर ती आहे, ही एकमेव शिल्प आहे महामयुरीचं, जे अख्ख्या जगात कुठे नाही. ती इथेच आहे. ठीक आहे.